दिल्लीमधील हवा प्रदूषणाचा मुद्दा कायमच चर्चेमध्ये असतो। मात्र महाराष्ट्रामध्ये आता सुद्धा हवा प्रदूषणाचा संकट जे आहे ते घोंगावताना पाहायला मिळत आहे। मुंबईमधल्या आणि एकूणच मुंबईतल्या सारख्या अनेक महाराष्ट्रातील जे शहरं आहेत त्या शहरांनी जागतिक आरोग्य संघटनेकडून जे गाईडलाईन्स खरं घालण्यात आलेले आहेत त्याचं उल्लंघन केल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्याच्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये सध्या जे हवेचं प्रदूषण आहे ते वाढल्याचं पाहायला मिळतो। एकूणच जी गाईडलाईन्स आहे त्या गाईडलाईन्सचं उल्लंघन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण बघतो की राज्यामध्ये ऑक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यान मोठी प्रदूषणामध्ये खरं तर वाढ होत असते। केवळ पावसाळ्यापुरता तात्पुरता हा दिलासा राज्यामधल्या अनेक शहरांमध्ये मिळतो अशा पद्धतीचा एक जो अहवाल आहे तो नुकताच समोर आलेला आहे। आणि आपण पाहत आहोत की मागच्या काही वर्षांमध्ये एकूणच महाराष्ट्रातील सर्वच जी शहरं आहेत त्याच्यातील वातावरणाची जी एकूणच जी गुणवत्ता आहे ती कुठेतरी खालावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। याच्यामध्ये आपण बघतो जळगाव असेल, नवी मुंबई असेल यांच्यामधली एकूणच जी स्थिती आहे ती सुद्धा गंभीर आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो की अमरावती, कोल्हापूर, लातूर, मुंबई, विरार या भागामध्ये काहीसा दिलासादायक परिस्थिती पाहायला मिळत आहे। मात्र मुंबईसह राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या हवा प्रदूषणाचा जो विषय आहे तो खरं तर गांभीर्याने घेण्याची गरज आहे। तशा पद्धतीने राज्यातील एकूणच सध्याची स्थिती पाहत आहोत किंवा वाढलेल्या गाड्यांचं प्रमाण असेल किंवा मग कारखान्यांचं प्रमाण असेल या सगळ्यांमुळे कुठेतरी एक भर जी आहे ती पडताना पाहायला मिळत आहे। आणि त्याच्यामुळे मुंबईसह जे विविध शहरं आहेत राज्यांमधली त्याच्यातली जी स्थिती आहे ती खरं तर चिंताजनक आहे। आपण बघतो की जागतिक पातळीवरती जागतिक आरोग्य संघटनेने ज्या गाईडलाईन्स खरं तर घालून दिलेल्या आहेत त्याचं पालन होणं गरजेचं आहे। आणि त्याच्यामुळे आता या सगळ्या संदर्भात कोणती पावलं उचलली जातात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।